हरे कृष्ण. स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आपला आज 17वा अध्याय बघणार, ज्याचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. आपण आहे ना आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचे. आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. पुन्हा कृष्ण कृपा मूर्ती श्रील प्रभुपाद, ज्यांनी आपल्यासाठी सोप्या भाषेमध्ये गीता लिहिली, त्यांना प्रणाम करू. आमच्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी ह्या स्लाइड्स बनवल्या. आणि आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी, ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आहे ना, आपण काल बघितलं की दैवासुर संपद विभाग योग, हा की कसे कृष्णाने काय सांगितलं की दोन वर्ग असतात, एक तर सूर आणि असुर. मग दैवी गुण आणि आसुरी गुण, हा आपण एक मिनिट बघितले. ओके, मग आता जी पुढची स्लाइड घ्या. मग त्या दैवी गुण पेक्षा आसुरी गुणांबद्दल कृष्णाने जरा जास्त माहिती दिली, की तुम्ही त्या गुणांचा त्याग नाही केला, तुम्ही त्याच गुणांमध्ये राहत असाल तर मग तुमचं वर्तणूक कसं असतं, आणि मग तुमची विचारांची धारा कुठे जाते, तुम्ही काय कार्य करता. आणि असं करत मग कृष्णाने सांगितलं की मी त्यांना हे अधम योनीत जन्माला घालतो, म्हणजे तुमच्या कर्मांप्रमाणे. आणि मग तो माताजी पुढची स्लाइड घ्या. ह्या शेवटी त्यांनी सांगितलं बघा की, हा तो एकच मिनिट, हा मी तुम्हाला एक श्लोक वाचून दाखवते. या 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, की मी कृष्ण म्हणाले की नाही, काय होतं मग पुढे त्यांचं त्यांनी सांगितलं. 24वा नव्हे, 23वा, की 23वा आहे काय बघा. य शास्त्र विधी मुत्सृजम वर्तते कामकारकत न स सिद्धिम अवाप्नोती न सुखम न पराम गती. म्हणजे काहीच मिळत नाही, ना सुख ना सिद्धी ना परम गती, काहीच मिळत नाही. म्हणजे कृष्ण म्हणाले होते बघा ह्यांना, हे त्यांच्या अपराध नाही, सॉरी, पराजयाकडे वेगाने धावत असतात ते इथे. हा, आणि म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाणाम ते
कार्य अकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम इह अर्हसी. म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे आणि अशा विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावा जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हा, मग आता ह्यानी शास्त्रविधींचा जो त्याग करतो त्याला करून स्वैराचार करतो त्याला सिद्धी सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. आता अर्जुन आहे ना, ह्याच्यावरून हा पुढचा अध्याय सुरू झालाय. कृष्ण म्हणते जो शास्त्रविधींचा त्याग करतो, मग अर्जुनाने इथे प्रश्न सुरू विचारलेला आहे की हा जो शास्त्रविधींची त्याग करून उपासना करतो त्याला अनधिकृत उपासना म्हटलंय, त्याच्याबद्दल अर्जुन चौकशी करतोय. हा जो अध्याय आहे ना आजचा, ह्याच्यामध्ये हा. आणि मग आपण सत्व रज आणि तम हे 3 गुण बघितले. हो, नाही ते कालच्या अध्यायातले ते 3 गुण कुणाला आठवतायत का? गुण म्हणजे आसुरी गुण, हा, की जे कृष्णाने सांगितलंय तुम्ही त्यागायला हवे, हा, थेट नरकात घेऊन पोचवणार आपल्याला. काम, क्रोध, लोभ. हा, तर हे 3 गुण आपण त्याग करायला हवा, आपण त्याच्यापासून दूर राहायला हवं. मग आपण बघतोय 14व्या अध्यायात आपण सत्व रज तम गुण, ही माया, त्रिगुणी माया आपल्याला कशी बांधून टाकते ते बघितलं. मग आजचा अध्याय आणि उद्याचा अध्याय ह्यामध्ये कृष्णाने सगळं आपलं कसं ह्या सत्व रज आणि तम ह्या 3 गुणांनी प्रभावित होतं ते सांगितलेलं. इथे ना, आता तुम्ही आधी विचार करा की का मनुष्य, म्हणजे हे दैवी गुण आणि असुरी गुण तर आपण बघितले, पण का मनुष्य आसुरी गुणांमध्ये वागतो, का तिकडे जातो चांगले गुण सोडून? तर त्याला कारण ही माया असते आणि हे त्रिगुण, तुम्ही ज्या गुणांच्या प्रभावाखाली येतात तसं तुमचं वर्तन असतं. आणि आपण ती एक स्लाइड बघितलेली आठवते की ते त्रिगुण ना सतत मनुष्यावर वर्चस्व मिळायसाठी आपल्यावर प्रभाव टाकायचा प्रयत्न करत असतात आणि आपण ओढले जात असतो, कधी ह्याच्या प्रभावाखाली कधी त्याच्या. आणि ते गुण आपलं सगळं कंट्रोल करतात. म्हणजे ना, समजा तुम्हाला हे झालं, ज्यांना शुगर आहे, मग शुगर आहे त्यांच्या डाएट, बीपी आहे, त्यांच्या डाएटवर किती कंट्रोल येतो, म्हणजे ते आज किंवा कावीळ झाली आहे, हा, तर ते जे आजार असतात ना आपले, ते आपलं डाएट कंट्रोल करतात बघा. ते ठरवू नाही म्हणजे आपण सगळं नाही खाऊ शकत. आता शुगर बीपी आहे म्हटलं, मी गोड तेलकट असं मी नाही खाऊ शकत आहे, मी भात नाही खाणार, मी असं म्हणजे मी पचायला हलकं सात्विकच अन्न मला घ्यायला हवं. आता मला कावीळ झाली आहे, तर 1 महिनाभर मी नाही, मला पथ्य आहे. म्हणजे तो आजार ठरवतो की तुम्ही काय खायचंय काय नाही खायचंय. तसं इथे ना सत्व रज आणि तम हे ते 3 गुण आहेत जे ठरवतात की तुम्ही कसं वागणार आहे. हा, म्हणून ते आपल्यामध्ये अदैवी किंवा आसुरी गुण प्रकट होत असतात. मग कृष्णाने आपल्याला ह्या गुणांच्या पलीकडे कसं जायचं हेही सांगितलंय. काय सांगितलेलं की तुम्ही तत्वतः जाणायला हवं कृष्ण कोण आहेत आणि कृष्णांना शरण जायला हवं, हो की नाही. मग हे त्रिगुण आपल्यावर प्रभाव टाकत नाहीत. तर आता ह्या आजच्या अध्यायात आहे ना, कृष्ण इथे सांगणार आहेत ही अनधिकृत उपासनेबद्दल अर्जुन चौकशी करतो ना, तर ते सांगतात की हे जे श्रद्धा असते मनुष्याची, ही पण सत्व रज आणि तम ह्या गुणांप्रमाणे असते. मग मनुष्य काय खातो, पुन्हा तो काय यज्ञ करतो, तप करतो, दान धर्म करतो, हे सगळं 3 प्रकारचं असतं. आणि शेवटी ओम तत्सत ह्याचा आपण अर्थ बघणार आहोत. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती, सात्विक की राजसी की तामसी? हरे कृष्णा. हा, आता हा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्यांना काय समजायचं की जी शास्त्रविधींना नाही मानत आहेत. आणि तुम्ही पण जरा आजूबाजूला बघा की कुठेतरी अचानकच काहीतरी अचानक प्रथा निघतात,
आणि माणसं करायला पण लागतात. काहीही येतं, अचानकच कुठून तरी येतं आणि सगळी जण ते करायला लागतात. आधी कधी ऐकलेलं पण नसतं असं. हा, आणि असं म्हणजे मग आता बघा त्याचं काय आहे. हा, मग कृष्ण काय म्हणतायत बघूया. आणि ना श्रद्धात्रय विभाग योग आहे. कसं आहे, प्रत्येकाची कुठे ना कुठे तरी श्रद्धा असते. मग कोणतरी म्हणेल माझी म्हणजे ह्या देवावर आहे, त्या देवावर आहे, कृष्णावर आहे. कोणतरी म्हणेल माझी देवी देवतांवर काय मी देव वगैरे नाही मानत, पण माझ्या आई वडिलांवर माझी श्रद्धा आहे. मग कोणतरी म्हणेल की नाही, विज्ञान ह्याच माझं सगळं काही आहे, माझी विज्ञानावर श्रद्धा आहे. मग असेल ज्याची त्याची, पण कुठं ना कुठं प्रत्येकाची श्रद्धा ही असतेच. हा, मग आपण आता माताजी पुढची स्लाइड घ्या, बघूया मग कृष्ण काय सांगतायत. पण श्रद्धेशिवाय माणूस नसतो. कुठल्या तरी स्वरूपात माणसाची कुणावर ना कुणावर तरी श्रद्धा ही असतेच. घ्या माताजी. हरे कृष्णा. श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहि नास्वा भावजा भक्त कामी सात्वकी राजसी चैव तामसी चैती मा शृणु. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विकी राजसी तामसी अशा 3 प्रकारची असते. ती तू माझ्याकडून ऐक. हरे कृष्णा. हा, आता श्रद्धा ही तीनही प्रकारची असू शकते तुमची, सात्विक, राजसिक आणि तामसिक. ती आपण आता बघूया. आणि म्हणजे कुठपर्यंत असते, त्यांनी काय केलेलं असतं. हरे कृष्णा. तत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयो पुरुषो योच्छ्रु सव एव स. हे भारता, अर्थात भरतवंशी अर्जुना, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे, म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे. अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. हरे कृष्णा. हा, स्वभावाप्रमाणे त्याची त्याची श्रद्धा असते. हा, मग आता कृष्ण काय म्हणतायत, जो पुरुष श्रद्धामय आहे, श्रद्धेने युक्त आहे, हा तो स्वतःही तोच आहे. म्हणजे त्याच्या तो ज्या स्वभावाखाली आहे. सत्व असेल तर त्याची श्रद्धा ही सत्वगुणी असते. रज असेल तर श्रद्धा रजोगुणी, आणि तमो असेल तर श्रद्धा ही तमोगुणी असते. आता ते त्यांनी समजावून सांगितलंय. हा, बघा. माताजी घ्या पुढची स्टाईल. म्हणजे सत्वगुणी श्रद्धा म्हणजे काय. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा. हरे हरे कृष्णा. यजन्ते सात्विका देवाक्षर राक्षसी राजसाः प्रेतान् भूता गणाश्च यजते तामसा जनाः. सात्विक माणसे देवाची पूजा करतात. राजसिक माणसे यक्ष राक्षसी तसेच इतर तामसिक माणसे असतात. ती प्रेत व भूत गणाची पूजा करतात. हरे कृष्णा. हा, सात्विक गुणात जी स्थित असतात ना, सत्वगुण हा आपल्याला भक्तीमध्ये कुठं जायचंय, शुद्ध सत्वगुणामध्ये. हा, आणि सत्वगुण हा त्यामुळे त्याच्या जवळ आहे. आधी तरी आपल्याला सत्वमध्ये पोचायला हवं. इथे एकतर ते देवी देवतांचं पूजन करतात सत्वगुणी, पण ही ना निष्पाप, म्हणजे ही पापकर्मापासून वगैरे दूर असतात. हा, आणि आपण बघितलेलं की ह्यांच्या जीवनात एक प्रकारचं सुख वगैरे असतं. त्यामुळे त्यांना फारसं काय कुठे जायची, म्हणजे मग पृथ्वीवरच त्यांचं ज्ञान आणि सुखानेच ती इथं बांधून पडतात कुठं पृथ्वीवर. पण पापापासून वगैरे दूर असतात. त्यामुळे सात्विक माणसं ही देवी देवतांची पूजा करतात. आणि समजा त्या ह्याच्यातच ना ती कधीतरी असं झालं की असं काळानुरूप कधीतरी जाणवतं की हाही सगळ्यांचा कंट्रोल करणारा इथे सुप्रीम कोणतरी आहे. आणि 2 गोष्टी होऊ शकतात. एक, जर का त्यांनी व शास्त्रांचा अभ्यास करून योग्य आध्यात्मिक गुरुच्या संपर्कात आले तर ते कृष्णांशी जोडले जाऊ शकतात. आणि असं झालं की ते म्हणजे एक कोणतरी शक्ती आहे जी सगळं कंट्रोल करते असं समजत राहिले, तर मग ते ब्रह्मस्तरावर ध्यान धारणा करणे, मेडिटेशन म्हणतो ना, ते वगैरे मध्ये गुंतून पडतात. म्हणजे ती ब्रह्मस्तरापर्यंत पोहोचतात. ओके.
पण आपण बघितलेलं आहे की तुम्ही तिथं सुद्धा ब्रह्मस्तरावर गेलात काय किंवा देवी देवतांची पूजा करून स्वर्गामध्ये गेलात काय. हा ही देवी देवतांची पूजा तुम्हाला पुण्य देत असते. हा म्हणजे पुण्य फल. समजा ती स्वर्ग मिळण्या एवढी झाली तर तुम्हाला स्वर्ग मिळतं. पण आपण बघितलं हे ब्रह्मस्तराप्रत जरी उन्नत झालात किंवा स्वर्ग मिळालं तरी जेव्हा तुमचं ते पुण्य संपतं तेव्हा पुन्हा पृथ्वीवर यावंच लागतं. हे मोक्षाकडे आपण जात नाही कृष्णांकडे वगैरे. जे तामसी राजसिक असतात ना ते फळाशी अतिशय बांधील असतात. त्यामुळे ते यक्ष आणि कुबेरांची, यक्ष म्हणजे सॉरी यक्ष नाही, यक्ष आणि राक्षसांची. यक्ष म्हणजे कोण, जे धनाचे प्रतीक असतात कुबेर वगैरे, ते यक्ष. आणि राक्षस म्हणजे जे सत्ता ताकद ताकद किंवा पॉवरचे प्रतीक असतात त्यांना राक्षस म्हणतात. त्यामुळे ते तशा मागे असतात की त्यांना फळ हवं असतं. हं? आणि जे जे हे आपण ऐकतो आजूबाजूला बघा कधी कधी प्रेत, भूतगण अशा काही पूजांमध्ये जर का ते गुंतणार असले तर ती हे तामसी जी असतात ना ती भूत प्रेत वगैरे अशांच्या पूजा करतात. आणि आपण हे 9व्या अध्यायात वगैरे बघितलेलं आहे की ती पुढे त्यांच्या म्हणजे त्या योनींना प्राप्त करतात. हा हा घ्या माताजी पूजा, पुढची स्लाईड. म्हणजे आता आलं ना लक्षात की ज्याचा जो स्वभाव आहे सत्व रज तम त्याप्रमाणे त्याची आस्था श्रद्धा बनत जाते. हरे कृष्णा. जे कठोर तपस्या तपश्चर्या शास्त्रात सांगितलेले नाहीत, जे अभिमान अहंकार वासना आणि आसक्ती यांच्यामुळे करतात, जे उत्कटतेने प्रवृत्त होतात आणि जे आपल्या शरीराच्या अवयांना तसेच आत वास करणाऱ्या परमात्म्याचा छळ करतात, त्यांना राक्षस म्हणतात. हरे कृष्णा. आणि ते आता मगाशी रज लोकांची यक्ष आणि कुबेराची पूजा, यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात ना. तर प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे कोलकात्यामध्ये एक हे होता माणूस दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ना खूप मोठं हिटलरचं असं कटआउट काढल्यासारखा म्हणजे फोटोची पूजा करायचा रोज. तर तो ज्या कसल्या वस्तूचा व्यापार होता ना त्याचा, दुसऱ्या महायुद्धामध्ये अचानक ती वस्तू हे झाली, काय होतं त्याचा तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे ह्याला बिझनेसमध्ये खूप प्रचंड फायदा झाला. मग दुसरं महायुद्धाला कारण कोण? हिटलर. म्हणून तो हिटलरची पूजा करायचा. तर ह्याला म्हणायचं राजसिक स्वभाव की मला फळाची निगडीत. मग ते कोणाची पूजा करायला माझा फायदा झाला ना मग झालं. ओके. आता तुम्ही इथं लक्षात ठेवा की कुठल्याही शास्त्रांमध्ये ना हे असे म्हणजे तुम्ही शक्तीचं प्रदर्शन करा असं सांगितलेलं नाही. हा रावण शंकरांना कैलास हलवून दाखवून वगैरे शंकरांची म्हणजे त्यांनी दाखवलं. तर कुठल्याही शास्त्रांमध्ये सांगितलेलं नाही की तुम्ही तुमच्या शक्तीचं प्रदर्शन दाखवा म्हणून. हा आता किंवा शरीराला हे नावे डोकं तुम्ही जमिनीत घालून घेऊन वगैरे काही गरज नाहीये अशा प्रकारे हे करायची तपश्चर्या. कारण आहे ना ह्यामुळे फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या शरीराला त्रास देताय. आणि शरीराला त्रास देताय, शरीराच्या आत कोण असतात? आत्मा असतो, परमात्मा असतो. त्यामुळे तसेच आत वास करणाऱ्या परमात्म्याचा छळ करतात, त्यांना राक्षस म्हणतात. हा तर असं बिलकुल करू नका की कुठेही भगवंतांनी सांगितलेलं नाहीये की तुम्ही मला तुमची शक्तीचं प्रदर्शन करा. ह्याला तपश्चर्या वगैरे म्हणत नाही. तुम्ही हृदयातून त्यांच्याशी किती जोडलेलं आहे हे बघत असतात, ते मनाचा भाव बघत असतात. आणि हे आता ना हे झालं असं म्हणजे विविध असा त्रास देणं किंवा तुम्ही उपवाशी वगैरे राहताय, हा आणि ब्लॅकमेल करताय, मी काही खाणार नाही मला हे पाहिजे ते. तर ह्याला पण एक प्रकारे तुम्ही हृदयातल्या परमात्म्याला त्रासच देताय असंच समजलं जाणार. हा कारण तुमच्या उपवाशी राहण्यामुळे तुमच्या शरीराला आणि आत्मा परमात्मा ह्यांना त्रास होतो ना. ओके. घ्या माताजी. त्यामुळे शास्त्रात कुठेही आता दाखवलंय बघा फोटोमध्ये असं काहीही सांगितलेलं नाहीये. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा.
भोजन ही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असते आणि तसेच यज्ञ, तप, दान ही 3 प्रकारचे आहेत. त्याचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजसी माणसांना आवडतात. जे भोजन कच्चे, रस नसते, दुर्गंध येणारे, शिळे, उष्टे असते तसेच ते अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. हरे कृष्ण. हम्म. तर बघा हा इथे कृष्णाने काय सांगितलं, यज्ञ तप दान ह्यावरही हे स्वभाव प्रभाव टाकत असतात आणि आपण जे अन्न खातो त्याच्यावरही टाकत असतात. आता सात्विक जेवण काय असतं, जे सत्वगुणात स्थित असतात ना त्यांना ते जे अन्न खातात ते सात्विक, म्हणजे कसं, जे आयुष्य, बुद्धी, बळ वाढवणारे, हा म्हणजे आरोग्य, सुख, प्रीती वाढवणारे असते. ते पण खाली केळीच्या पानावर वगैरे दाखवलंय बघा. रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावता मनाला म्हणजे ते बघून प्रिय वाटतंय बघा. हा असं भोजन सात्विक असतं. तर तुम्ही लक्षात ठेवा की जिथे गीतेमध्ये कृष्णाने भोजनाविषयी लिहिलंय ना, म्हणजे भोजन हा आपल्या आहाराचा एक महत्वाचा भाग आहे. तो आपण कृष्णांना अर्पण करून घ्या, हा प्रसाद म्हणून. पुन्हा शाकाहारी जेवण पण खूप रुचकर आणि चांगलं असतं. जरा तुम्ही बघा, कांदा लसणाशिवाय बनवायचा प्रयत्न करून बघा, खरंच खूप छान लागतं. तुम्ही 50 मसाले वापरलात तरी कांदा आणि लसूण घातलं की त्यांचाच वास येणार जेवणाला, बाकीच्यांना ते दडपूनच टाकतात. हा आता आपण नक्की ट्राय करा. पुन्हा ताजं अन्न घ्या. हा म्हणजे कपाट म्हणजे फ्रीजला शिळ्याचं कपाट बनवू नका. आपण ताजं घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि 3 तासानंतर तमोगुण होतं अन्न. जर पण भगवंतांना भोग दाखवलं असलं तर मग 3 तासानंतर पण चालतं. आणि ते कसं पाहिजे बघा, रसदार, स्निग्ध, स्वभावता मनाला प्रिय वाटणारं, चौरस आहार हवा, म्हणजे जे तुम्हाला पोषण देत आहे. हा असा आहार आपण घ्यायचा. मुलं आणि आता युट्यूबवर वगैरे बघून आणि असं म्हणजे तुम्ही स्त्री असा पुरुष असा थोडस जेवण करायला शिका. स्वतःच्या हाताने काहीतरी बनवा, भगवंतांना अर्पण करा. आणि स्वावलंबन आहे ना, ते आता गरज आहे. कोरोनाच्या टाइम मध्ये बघितलं ना, बाहेरची लोक येऊ शकत नव्हती, त्यामुळे कामवाल्या बाई, जेवण करणाऱ्या बाई येऊ शकत नव्हत्या. मग त्यामुळे आपण आपलं जेवण वगैरे बनवायला शिकायला हवं. आणि छान आहे आपलं महाराष्ट्रीयन जेवण पद्धती आहे, म्हणजे मला स्वतःला आवडते खूप. पनीर वगैरे पेक्षा पण मला हलकं फुलकं आणि छान वाटतं आपलं महाराष्ट्रीयन जेवण. वेगवेगळ्या उसळ, चटण्या, कोशिंबिरी, बघा तुम्ही शिका. आणि ताजं आणि हलका, भलेही व्हरायटी कमी असू दे जेवणात, पण ताजा हलका फुलका आहार घ्यायचा प्रयत्न करायला हवा आपण. आता जे रज असतात, रजवाल्यांना काय आवडतं, चमचमीत, आंबट, खारट असं, म्हणजे ज्यामध्ये स्पायसेस खूप असतात, जळजळणारे, कोरडे. मग ते काय करतात, दुःख, काळजी आणि रोग उत्पन्न करतात. तर आपण पण मुलांना सांगायला पाहिजे की पॅक बाहेरून नुसतं बघू नका, ते पॅक मागे असं वळवा आणि त्याच्या मागे न्यूट्रिशनल फॅक्ट लिहिलेले असतात बघा, की इन्ग्रेडियंट्स वगैरे वाचा. हे आता हे पॅकेट फूड दाखवलंय ते हवाच असते, ती पण नायट्रोजन युक्त हवा असते त्या हे कुरकुरे वगैरे टाईप, जी चांगली नसते. म्हणजे ते आत परिणाम होतच असतो त्या फूडवर. आणि त्याच्यामध्ये कशापासून बनवलंय, काय केमिकल वापरले, कुठं, फक्त चवीसाठी चटपटीत आपण ते खात असतो. जनरली मैदा, कॉर्नफ्लॉर, शुगर ह्या मध्येच संपतं ते. ह्या तीनच्याच भोवती फिरत असतात आणि ऍडेड कलर वगैरे. तर थोडस आपल्या शरीराची काळजी घेऊन आहार घ्यायला हवं, फळं वगैरे असं. नाहीतर हे बघा, त्यांनी सांगितलंय की हे कसं असतं, तर ते दुःख, काळजी आणि रोग उत्पन्न करणार असतं आणि राजसिक लोकांना हे आवडतं. आता तुम्ही ते नाहीये घरात साधं जेवण केलं तर म्हणणार की नाही, मग जरासं बटाटा म्हणजे काहीतरी पापड लोणचं तरी वाढ, नाहीतर मग
कुठली तरी खालून जाऊन मी काहीतरी बाहेरून जाऊन घेऊन तर येतो, असं म्हणजे कुरकुरणार. त्यांना त्या जिभेला चवींची सवय झालेली असते. हं, तर हा राजसिक स्वभाव झाला. आणि तामसी बघा, त्यांना जे कच्चे रस नसलेले, शिळे, दुर्गंधी येणारे असे भोजन तामसी लोकांना आवडते. आणि इथं जे चीज दाखवलंय ते माताजींनी सांगितलं होतं तसं लोकप्रिय आहे म्हणे, मला फारसं माहित नाही. एका किड्स बॅचच्या स्टुडंटने पण सांगितलेलं की माताजींनी पण सांगितलेलं त्याच्यामध्ये जिवंत अळ्या वळवळत असतात, तरीही लोक, आणि उग्र वास असतो तरी पण माणसं खातात. तर हे तामसीमध्ये मोडतं. आणि काय माहिती आंतड्यांना किती त्रास होत असेल, आणि भगवंतच अन्न पचवत असतात. हं? घ्या माताजी पूजी. तर तुम्ही नक्की तुमच्या आहारावर थोडं लक्ष द्या. हं? आणि भगवंतांना भोग दाखवून चहा कॉफी पासून दूर राहा, कांदा लसूण पासून दूर राहा, आणि भगवंतांना भोग दाखवून शाकाहारी अन्न घ्या. आणि हा मी काल तुम्हाला सांगायला विसरली, हे जे आसुरी स्वभावामध्ये होतं ना, त्याच्यामध्ये की आता हा मांसाहार म्हणजे तपस्या वगैरे, तर आहे ना, मांसाहार आपण खातो तो एक प्राणी जेव्हा मारला जातो, तेव्हा त्याचं पाप किती जणांना लागतं, की जो प्राण्याला मारतो, जो ते अन्न विकत घेतो, म्हणजे जो ते विकतो, जो विकत घेतो, जो ते शिजवतो, आणि जो खातो, असं 5 जणांना ते पाप लागत असतं. हा, तर आपण टाळायला हवं. हं? चालेल. वाचा माताजी. हरे कृष्ण. जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो तो सात्विक यज्ञ होय. हरे कृष्ण. आता यज्ञाबद्दल इथं सांगितलेलं आहे, की यज्ञ हा पण 3 प्रकारचा असतो. जो शास्त्रविधीने नेमून दिलाय, आणि तुम्ही यज्ञ हा कर्तव्य म्हणून केलेला आहे. बघा, की शास्त्रविधीने नेमून दिलेला आणि यज्ञ करणे कर्तव्य आहे. म्हणजे कलियुगाचा धर्म काय आहे, यज्ञ काय आहे, हरिनाम जप. हा, तर हरिनाम जप हे आपण आपलं कर्तव्य म्हणून करायला हवं, कृष्णाच्या आनंदासाठी करायला हवं. कालच म्हंटल, त्याच्यात व्यवहार मांडू नका. एवढ्या माळा करतोय कृष्णा, माझं हे कर, नाहीतर माझं ते काम झालं की कृष्णा मी एवढ्या माळा करतो, असा व्यवहार नाही. तर ते तुमचं कर्तव्य आणि कृष्णाचा आनंद म्हणून करायला हवं. हा, आणि मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करता जे केलं जातं तो सात्विक यज्ञ असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, की तुम्ही यज्ञ कुठलाही करताना फळाची अपेक्षा धरू नका. तो सगळं कृष्णांना अर्पण असतं. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. ती जपमाळ तशी पकडायची. हा, त्यांनी दाखवलीये बघा व्यवस्थित. हरे कृष्ण. परंतु हे भरत श्रेष्ठ अर्थात भरतवंशीयामध्ये श्रेष्ठ अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळ ही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ राजस होय. हरे कृष्ण. आता जो यज्ञ फळ समोर ठेवून, म्हणजे वेदांमध्ये बरेच कर्मकांड म्हणून भाग येतो, त्यात चांगली कर्म सांगितलेली आहेत. पण ती कर्म पुण्य प्राप्त करायसाठी, आणि पुण्य प्राप्त केल्यावर काय, तर स्वर्गात जायला मिळेल. मग आहे ना, हे जे सगळं आहे, तर म्हणजे फळ नजरेसमोर ठेवून केलेलं असतं. त्यामुळे त्या यज्ञाला राजसिक समजलं जातं, की तुमची काहीतरी इच्छा आहे म्हणून तो करतायत. असं काय, ते चांगलंच कार्य करत असतात, पण त्याला या राजसिक समजला जातो. हा, की जेव्हा तुम्ही काहीतरी एका ठराविक फळावर अपेक्षा करून यज्ञ करता. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. शास्त्राला सोडून अन्नदान न करता मंत्राशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामसिक यज्ञ असे म्हणतात. हरे कृष्ण. हो, आता तुम्ही म्हणजे शास्त्रांना सोडून, जिथे कुठलाही प्रसादाचं वितरण वगैरे नाही, मंत्र म्हणणारे वेदपाठी ब्राह्मण नाहीत, तुम्ही त्यांना दक्षिणा देत नाही, हा, आणि श्रद्धा पण नाहीये तुमची, तर अशा यज्ञाला तामसिक म्हटलं जातं. इथे तो भस्मासूर दाखवलाय. भस्मासुराने काय केलं, शंकरांना म्हणाला की आधी आपलं मांस कापून हे करत होता अर्पण, नाही म्हणजे शिवजींना माहीतच असतं ना आता हे काय मागणार, प्रसन्न होत नव्हते, तर मग डोकं कापायला निघाला.
शेवटी मग शंकर प्रसन्न झाले. मग शंकरांकडे मागितलं आणि काय, तर मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होईन. नाही पण म्हणत होते, पण दिलं शेवटी. आणि मग आता तेच ते केल्यावर ह्याने करायला काय घेतलं पहिल्यांदा? शंकरांच्याच डोक्यावर हात ठेवायला हा निघाला. मग गोष्ट बरीच मोठी आपल्याला माहित आहे. मग नंतर विष्णू मदतीला आले आणि विष्णूनी मोहिनी रूप म्हणजे विष्णूनी हे होय ना मोहिनी रूप घेतात की काय? पण ते मग ते स्वतःच्याच हातावर डोक्यावर हात ठेवतो आणि हे होतो, जळतो. हां, भस्म होतो. तर हा भस्मासूर आता ह्याचं कुठलं तरी प्रेम ह्याची तपश्चर्या उग्रच होती. तर कुठलं तरी प्रेम दिसलं का शंकरांवर, की हां, मी शंकरांच्या सेवेसाठी आयुष्यभर याचा उपयोग करेन वगैरे. तो तर शंकरांनाच हे करायला लागला. म्हणजे त्यांनाच अधिकारांना चॅलेंज दिल्यासारखं. तर हे सगळं तामसिकमध्ये येतं हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीर तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जातात. हरे कृष्णा. तर इथे ना शरीराचे तप सांगितलेले आहेत बघा. तर आहे ना शरीर आपल्याला हे जे मिळालंय ना हे ह्यासाठी पण वापरायला हवं बघा. हे शारीरिक तप आहेत. आपण प्रयत्न करायला हवा की तुम्ही देवी देवता, ब्राह्मण, गुरु, ज्ञानी यांना प्रणाम करायला हवा हा. पुन्हा आपल्यामध्ये पावित्र्य हवं, सरळपणा हवा, मनाचा सरळपणा हवा. हा ब्रह्मचर्य म्हणजे काल म्हटलं ना की जरी तुम्ही गृहस्थाश्रम जरी स्वीकारला असेल तरी ज्ञानाचा मार्गावर चालायचा, ज्ञान आध्यात्मिक गुरूंना शरण जाऊन ज्ञान मिळवायचा प्रयत्न करायला हवा. अहिंसा अहिंसा पण सांगितलेलं आहे की कोणाच्याही आध्यात्मिक प्रगती म्हणजे कोणाच्या प्रगतीमध्ये अडथळा न येणे. मग कुणाच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये आणि मोठ्या स्वतःच्या येऊ नका. हा आत्म्याच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा आणि दुसऱ्यांच्या पण येऊ नका. तुम्हाला जे कळलंय ते थोडं घरात कीर्तन वगैरे करा, आजूबाजूच्यांना बोलवा, थोडासा प्रसाद वितरण करा. हा असं हे अहिंसा आहे. तर ह्याला शारीरिक तप म्हटले. आपण नक्की वापरायला हवा हे शरीर, हा देह ह्याच्यासाठी. आणि तो दाखवलाय ना तो बघा साष्टांग दंडवत आहे. तसा पुरुष घालतात आणि स्त्रिया पंचांग दंडवत घालतात म्हणजे गुडघे टेकून हा. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. अनुद्वेकर वाक्यम सत्यम प्रेहित च यत स्वाध्यायाभ्यासन चैव वाङ्मय तप उच्यते. जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नाम जपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते. हरे कृष्णा. आता बघा हा म्हणजे किती मला गीता मन भावन वाटली जेव्हा मी पहिल्यांदा. मला अजूनही असं म्हणजे गीता ही तुम्हाला नित्य नूतन आनंद देते. हे कायमच नवीन वाटणार हे सनातन ज्ञान आहे. बघा किती सूक्ष्म विचार केलाय की तुमचे शरीर जे मिळालंय हे पण आता कृष्णानीच दिलेलं आहे. मन, बुद्धी, इंद्रिय हेही त्यांनी दिलंय सगळं. पण त्याचा उपयोग काय करायचा हे पण सांगितलंय. त्यामुळे बघा आपण पहिल्या अध्यायात म्हटलो होतो बघा की गीता ही मनुष्याने कसं वागायचंय ह्या सांगतीये. मग हे सांगते आपल्याला. नाहीतर आपण एवढं काही काही ज्ञान मिळवतो, डिग्रीज मिळवतो, पण माणसाने माणूस म्हणून काय वागायचंय हे सांगतच नाहीत कोण. आता इथे बघा शरीर झालं. आता वाणीचा तप ऍक्च्युली ते युधिष्ठिर महाराज आहेत जे त्याचं उदाहरण आहे हा. की आपली वाणी कशी पाहिजे, दुसऱ्याला न बोचणारी. हा म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगायचंय ना दुसऱ्याला त्याच्या हिताचं असतं ना आपल्या मैत्रिणीला वगैरे. आपल्याला सांगावंच वाटतं बाई असं नको गं, तू जरा हे बस कर वगैरे. किती शॉपिंग करते जरा बास, सामान खरेदी करणं जरा बस कर असं. तर आपल्याला पण वाटतं कोणाला तरी काहीतरी चांगलं. मुलांना काय आपण स्पष्टच सांगू शकतो, पण तर आहे ना सांगताना कसं सांगायचं असतं. प्रत्येकामध्ये एक लक्षात ठेवा की प्रत्येकामध्ये भगवंतानी काहीतरी चांगले गुण हे दिलेलेच असतात. मग आधी चांगल्या गुणांविषयी बोला,
आणि मग सांगा की बाबा तू हे ह्याच्यापासून जरा स्वतःला लांब ठेव, हे चांगलं नाही वगैरे. हा, मग डायरेक्ट असं बोलू नका की एक वाक्य बोललो आणि समोरच्या जे हृदयावर आघातच करून आलो, असं नका बोलू. सौम्य, हा, आपली वाणी हवी. प्रिय, हितकारक, यथार्थ हवं. म्हणजे जसे बोलताय तसे तुम्ही वागत पण असायला हवं. हा, नाहीतर दुसऱ्यांना सांगायचं एक, आपण वागायचं एक, असं नाही. तर यथार्थ भाषण हवं. हा, आणि आणि कशासाठी वापरायचे वाणी? वेदशास्त्रांचे पठण, परमेश्वराच्या नामाचा जप, हेच वाणीचं तप आहे. ओके. आणि हे तर कराच. आणि दुसऱ्यांशी बोलताना न बोचणारे, प्रिय, त्यांच्या हितासाठी असं बोला, यथार्थ. आणि मौन शब्द, आपण आता दैवी गुण वगैरे मध्ये बरेचदा मौन बघितलं. तर मौन शब्द म्हणजे काय? मौनाचा अर्थ असा नाही की तुम्ही बोलायचं नाही. तर अर्थ काय आहे की तुम्ही ते यथार्थ लिहिलंय ना, म्हणजे जेवढं गरज आहे तेवढं बोला. खूप पण बोलाल विनाकारण पटर पटर तोंडाचा पट्टा सुरूच आहे, तर आपलं शरीर थकतं, इंद्रिय थकतात. हा, गरजेपुरतं बोला. हा, मौन म्हणजे बोलू नका असं नाहीये, तर गरजेपुरतं बोला. नाही तर जिथं तुम्ही बोलायची भयंकर आवश्यकता आहे तिथं मौन धरून बसलात आणि तुमच्यामुळे एखाद्याला खूप त्रास झाला, हा, तर तिथे शास्त्र पुन्हा तुम्हाला दोषी धरणार. हम्म. त्यामुळे मौन म्हणजे असं नाही की तुम्ही बोलायचं बंद करा, तर गरजेपुरतं बोलत चला. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. आणि शांतता, साधेपणा, गुरुत्वाकर्षण, आत्मनियंत्रण आणि विचारांची शुद्धता ही मनाची तपस्या आहे. हरे कृष्ण. हो, हा जरा टायपो एरर आहेत उद्याच्या अध्यायात, तर भयंकरच आहे. मी तुम्हाला तो शब्द सांगते. हा, गुरु निष्ठा वगैरे असे गुरुत्वाकर्षण. नाही. थांबा. इथे काय आहे माहित आहे? 16 ना, समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी. हा, ते ऍक्च्युली गांभीर्य आहे. हा, आत्मनियंत्रण आणि भावशुद्धी म्हणजे विचारांची शुद्धता. हा, ही मनाची तपस्या आहे. आता आपल्या एकतर मनामध्ये आपलं मन आपण कृष्णांना द्यायला पाहिजे. देण्यासारखी सगळ्यात सुंदर भेट कृष्णांना कुठली असली तर आपलं मन आहे. हा, ते आपण कृष्णांशी जोडू शकायला हवं. मन्मनाभव मद भक्तो. तर आहे ना, मनाची तपश्चर्या काय आहे बघा, तर शांत हवं आपलं मन, असं ते सगळ्याच्या मागे धावणारं नव्हे. हा, साधपणा आपल्यामध्ये, कालच म्हटलं, साधेपणा ओळखा तुम्ही. ओके. वस्तूंच्याच मागे धावण्यात आयुष्य नका घालवू. हे गांभीर्य, आत्मनियंत्रण, मनावर ताबा हवा आपल्या. आपल्या बुद्धीने मनावर ताबा ठेवा. मन ताब्यात असलं की शरीर, इंद्रिय ताब्यात राहणार. हा, आणि विचारांची शुद्धता हवी आपल्यामध्ये. सगळ्यात वाईट विचार आपल्या मनात येता नाहीत. दुसऱ्याकडे शुद्ध नजरेने आपण बघायला शिकलो पाहिजे. विचारांची थोडस मोठं मन हवं आपलं. हा, गीता शिकू, जसं जप करू ना, भावशुद्धी होत जाते. हा, आपल्यामध्ये विचारांची शुद्धता हवी. हे ना, हे गोष्ट खूप छान आहे ही. आपले शुकदेव गोस्वामी, हा, महान भागवतकार. तर हे व्यासदेवांचे मुलगा असतात. म्हणजे त्यांनी आधीच म्हणजे सगळं भागवतम ऐकलेलं असतं आणि ते आईच्या पोटात 16 वर्ष असतात, बाहेरच येत नसतात. का? तर बाहेर आल्यावर माया आपला प्रभावाखाली घेणार आणि कृष्णांचं विस्मरण होणार. मग व्यासदेव कृष्णांनाच प्रार्थना करतात की या गर्भाला बाहेर यायला सांगा, कारण आईला त्रास होत असतो ना. मग ते जन्मतात ना, तेव्हा लगेचच काही क्षणात 16 वर्षाचे होतात. हा, आणि ते आपली आई वडील ह्यांच्याकडे बघत सुद्धा नाहीत आणि मनात पळत सुटतात. का? तर मायेच्या ताब्यात यायला नको आपण, म्हणून, म्हणजे कशामध्ये अडकायला नको. मग आहे ना, वनात धावत सुटतात आणि व्यासदेव त्यांच्या मागून धावत असतात, हे पुत्र करत. मग ते एका ठिकाणी ना, म्हणजे वनातच एका तळ्यामध्ये स्त्रिया स्नान करत असतात. आणि हा मुलगा धावत असतो. हा मुलगा त्यांच्या शेजारून जातो. एक क्षणभर हा मुलगा त्यांच्याकडे बघतो, त्या स्त्रिया त्याच्याकडे बघतात. तो पुढे निघून जातो. मग मागून व्यासदेव येतात. व्यासदेव येताना दिसल्यावर ना, त्या स्त्रिया त्यांची वस्त्र जवळच असतात, त्या अंगावर अशा घेतात. तर व्यासदेव थांबतात आणि म्हणतात, एक मुलगा इकडून गेला का? तर हो म्हणाले, एक मुलगा आत्ताच गेला, आम्ही बघितला. मग ते थांबतात.
थांबतात आणि विचारतात की तो तर 16 वर्षाचा असं म्हणजे मुलगा तरुण असाच होता आणि तुम्ही तो गेला शेजारून तर तुम्ही वस्त्र ओढली नाही आणि आता मी म्हातारा झालोय आणि तुम्ही मी येताना बघून शरीरावर वस्त्र का ओढलं. तर ते सांगतात की तुम्ही गृहस्थाश्रमी आहात त्यामुळे म्हणजे तुम्हाला समोर येताना आम्हाला काही मर्यादा पाळायला हव्यात. हे एक झालं. आणि हा जो तुमचा मुलगा आमच्या शेजारून गेला ना, एकच क्षणभर आम्ही त्याने आमच्याकडे बघितलं. इतका निष्पाप नजरेने बघितलं की त्यामध्ये हा भावच नव्हता की तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात की दगड आहात, असं म्हणजे समदृष्टीने त्याने आमच्याकडे बघितलं आत्म्याच्या स्तरावर. आलं ना तुमच्या लक्षात? तर ही मनाची शुद्धता असते जी आपल्यामध्ये पण यायला पाहिजे. असं नाही की सगळ्यात पहिला वाईट विचार आपल्याच मनात. दुसऱ्यांकडे बघताना शुद्ध नजरेने बघा. आपल्या नजरेत ती शुद्धता आहे. हा, घ्या माताजी. तर ही सगळी मनाची तपश्चर्या आहे. ओके. आता ही बघूया. तप आणि परत वाचा माताजी. हरे कृष्णा. श्रद्धया परया तप्तस्न विंचनरे हे अक्लांक जीर्णयुक्ते सात्विक परिचक्षते. फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेले वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप असे म्हटले आहे. वृंदावन परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा आणि मायापूर परिक्रमा. तर आहे ना, आता हे शरीर तप करण्यासाठी पण वापरायचंय. पण फळाची इच्छा न करता तुम्ही ना ट्रिप वगैरेला आपण जातो ना, नक्की त्या भागातल्या मंदिरांना भेट द्या. भारत हा खूप म्हणजे लक्षात ठेवा की सगळ्या पवित्र नद्या, सगळ्यात पवित्र डोंगर, पर्वत असे भारतामध्ये आहेत. अत्यंत पवित्र अशी भूमी आहे ही. आणि भागवतम मध्ये सांगितलेलं आहे की इथं जन्म मिळणं हे सुद्धा तसं दुर्लभ काम आहे आणि इथं जन्म मिळाल्यावर आध्यात्मिक उन्नतीचे चान्सेस खूप असतात. हा, तर आपण आपल्या भूमीला फिरून पहा आणि ही जे आता म्हणजे त्यांनी सांगितलंय बघा की अ, ती वृंदावन परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा, जरा भक्तांबरोबर सहलींना वगैरे जायचा प्रयत्न करा. ते चैतन्य महाप्रभूंचं मायापूर आहे ना, नवद्वीप मायापूर, तिथे ती मायापूर परिक्रमा असते होडीतून. अशा टाईप आपलं ह्याला सात्विक तप म्हटले जातात की फळाची इच्छा न करता भक्तीसाठी थोडे. हा, वारीला जातात वारकरी, बघताना किती आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावर. ओके. तर श्रद्धेने आणि ह्यामध्ये फळाची अपेक्षा करू नका आणि श्रद्धेने केलं ना तर त्या तपाला सात्विक तप म्हणतात. हम्म. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो आपण कृष्णांच्या भक्तीसाठी. बघा, हे शरीर आता तुम्ही इथे बसून हे शिकताय, ह्या आमच्या लिंक सेंड करा जरा. जे ज्ञान तुम्हाला मिळालं बाकीच्यांना पण मिळू द्या. आता आमचे वेगवेगळे क्लासेस असतील, वेळ असेल तुम्हाला जमत असेल तर नक्की शिका, बाकीच्यांना पाठवा. हा, वेगवेगळ्या सेवांमध्ये स्वतःला जोडून घ्या. आहे त्याच शेड्यूल मधून जसा वेळ मिळेल तसं नक्की हे शरीर वापरा भगवंतांसाठी. हा. हरे कृष्ण. तत्कर्माण पूजार्थ तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसं मधुवरम. जे तप, सत्कार, मान, पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठी स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप इथे राजसिक असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हा, मग आपण आणि 18व्या अध्यायात एकदा बघू की तिथे ते यज्ञ आहे जो ह्यांनी केला होता दक्ष महाराजांनी, की शिव शंकरांना कमी दाखवण्यासाठी तो यज्ञ होता. पण असंच तप सुद्धा आपल्या चर्चा व्हावी, माझं नाव व्हावं वगैरे अशा स्वार्थासाठी वगैरे केला जातो ना, तो क्षणिक फळ देणारा असतो. म्हणजे तात्पुरती ते पुण्य जसं मिळतं तसं ती फळं संपतात पण. हा, त्यामुळे ह्याला अशा तपाला राजसिक तप असं म्हटलेलं आहे. हा,
की जिथे तुम्ही सत्कार, मान, पूजा, आपलं ध्येय हे भगवंतांचा आनंद असायला हवं, भगवंतांची सेवा. ओके. हा, घ्या माताजी पुढची. हरे कृष्ण. मूढग्राह्यात्मनो यत्क्रिया क्रियते तपः परेस्युस्तादनार्थ वा ततात्म सममृते हतम. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामसिक तप म्हटले जाते. हरे कृष्णा. मग आता तुम्ही एखादा तपश्चर्या अशासाठी करताय, म्हणजे हट्टाने, हा, आणि शरीराला, मन, वाणी ह्याला त्रास देऊन करताय, असं नाही सांगितलेलं की तुमचं बल बल किंवा तुमची ताकद दाखवून तपश्चर्या करा वगैरे, असं नाही. ध्यानधारणा वगैरे होतं सत्ययुगाचं, ते धर्म आहे, पण तो पण अशी नाही, व्यवस्थित करायला सांगितले. हा. तर हा हिरण्यकश्यपू आहे. तर अशी जर का तपश्चर्या तुम्ही करत असाल तर ह्याला तामसिक म्हटले, की एकतर ब्लॅकमेल केल्यासारखं करून ब्रह्मदेव वगैरे अशा देवतांकडून घ्यायची एखादी पॉवर मिळवायची, आणि त्याचा वापर आहे ना दुसऱ्यांना त्रास द्यायसाठी करायचा. हा, असं. तर ह्याला तामसिक म्हटलंय. ओके. घ्या माताजी पुढची. हरे कृष्णा. दातव्यमिति यज्ञान दीयतेनुकारिणे देशकाले च पात्रे च तद्दान सात्विक स्मृतम्. कर्तव्यापोटी परताव्याची अपेक्षा न ठेवता योग्य वेळी, स्थळी आणि योग्य व्यक्तीला दिलेले दान हे सात्विक मानले जाते. हरे कृष्णा. आता दान तुम्ही कसं करायचंय? कर्तव्य म्हणून करायचंय. हा, आणि गृहस्थांचं तर काल म्हटलं होतं ना, कर्तव्य आहे की तुम्ही दान धर्म करायला हवा. हा, तर ते आपलं कर्तव्य म्हणून करा. त्याच्यामधून काही परताव्याची, हा हा हा, मी आता एवढं दान केलंय ना, माझा हा हा फायदा होईल, असं नका. तर परताव्याची कुठलीही अपेक्षा, नेकी कर दरिया में डाल म्हणतात ना, की ती करा आणि विसरून जा. त्याच्याकडून कुठल्याही परताव्याची अपेक्षा ठेवू नका. आणि योग्य व्यक्तीला, योग्य स्थळी आणि योग्य वेळी दान द्यायला हवं आपण. हा, पुढे सांगते मी तामसिक दानामध्ये हे. तर आहे ना, आता हे बघा, इथे भगवद्गीतेचं वितरण करतायत, तर आपण पण अशा ह्याच्यामध्ये जोडून घ्यायला पाहिजे, की बघा जरा जमलं तर, की कृष्णांच्या या कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी थोडं जॉईन व्हायला वगैरे. हा, ह्या पुस्तकांचं वगैरे, एकमेकांना भेट देताना पण ही अशी पुस्तकं द्या, खूप छान असतात ही. वाचा, स्वतःसाठी घ्या. आणि दान आहे ना, हे म्हणजे आपण ज्या वस्तू वापरतो आणि ते दुसऱ्याला वगैरे देतो, त्याला दान नाही म्हणत. हा, म्हणजे त्याला हा, पृथ्वीचं आपण किती शोषण करणार. तुम्ही रियूज करणं हे गरजेचंच आहे. वस्तू त्या, जे कोण पुस्तकं, वह्या, कपडे जे कोण वापरणार आहेत त्यांना द्या, पण त्याला दान केलं म्हणून खूप असं अभिमान नका. एकतर दानाचा अभिमान ठेवायचाच नाही, ते कर्तव्य म्हणून करायचं. आणि तुम्ही योग्य त्याला जे गरज आहे ते दान द्यायला हवं. हा, तुम्हाला नकोय म्हणून दिलात ते दान नाही होत. आणि कसं आहे की हे योग्य वेळी, योग्य स्थळी आणि योग्य व्यक्तीला द्यायला हवं. हा, नाहीतर नृग महाराजांचं बघितलं ना, दान धर्म खूप करत होते, पण ते कसं, त्यामुळे आधी कृष्णांना पण हे करा, जे काय दान देताय ते आधी, हा, कृष्णांना अर्पण मनातनं तरी करा आणि पुढच्यांना द्या, आणि चांगल्या भावनेने द्या. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे नंद महाराज आहेत, ज्यांनी कृष्ण झाल्यावर खूप अपार दान धर्म केला होता. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. प्रत्युत्तराकार्थ फलमुद्दिश्य वा पुनः दीयते चे परिक्लिष्ट तज्ज्ञान राजस स्मृततम. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते दान म्हणजे राजसिक होय. हरे कृष्णा. आता बघा, तुम्ही जे दान देताय आणि काहीतरी बडबडताय एखाद्याला देऊन,
ना तसं नका करू. तुम्हाला जमतंय तेवढं द्या. बडबडू नका कोणाला काय क्लेशपूर्वक. आणि हे जे काय काय करतो ना आपण काय काय ट्यूबलाईट, फॅन वगैरे देतात, त्याच्यावर नाव घालतात वगैरे. त्याला म्हणायचं प्रत्युपकाराच्या अपेक्षेने. वह्यांवर फोटो छापून, दप्तरांवर फोटो छापून. तर ते राजसिक हे आहे दान, की ज्याच्यामधून स्वतःच्या पब्लिसिटीची वगैरे आपल्याला अपेक्षा असते. हा, हे दान राजसिक म्हटलं जाते. आता हा बघा, एक पिशवीभर तुमचं अन्न दिलं तुम्ही, काहीतरी पदार्थ, हे ह्या कुटुंबाचं पोट किती दिवस भरू शकतं सांगा. तरी पण आता हा फोटो काढेल, स्वतःच्या कित्येक कॉन्टॅक्ट मध्ये पाठवेल बघा मी, असं नाही हा. आणि असं बरं पण वाटत नाही ना, असं एखाद्याच्या परिस्थितीचे फोटो काढणं आणि टाकणं. तर हे सगळं राजसिक दानामध्ये येतं. हं? अ, घ्या बताची पुढची slide. हरे कृष्ण. आदेश काले यज्ञान पात्रें भेषदीयते असत्कृत्माव्याजात तत्तात स्म समुदृतयम्. अपवित्र ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्तीकडे किंवा योग्य लक्ष आणि आदर न करता केलेले दान हे अज्ञानतेचे आहे असे म्हणतात. हरे कृष्णा. आता तामसिक ज्ञान, तामसी तमोगुण म्हणजे अज्ञानच असतो. तर तुम्ही अपवित्र ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्तीला, हा, किंवा एखाद्याला योग्य त्याच्याकडे लक्ष न देता, त्याला आदर न देता जे दान करता, ते तमोगुणातलं दान आहे. हा, म्हणजे आता इथे ह्याला विडीसाठी पैसे हवेत. तर हा जो ते व्यसन करणार, ह्यात काही प्रमाणात तुम्हीही ते पाप लागणार. दारू प्यायला एखाद्याला पैसे दिलं म्हणजे दान दिलं नव्हे, तर तो जे दारू प्यायचं पाप कर्म करणार, त्यामध्ये आपण पण भागीदार असणार आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीला दान द्यायला हवं. आणि आधी भगवंतांना अर्पण करा आणि मग ते दान पुढे द्या, म्हणजे आपल्याला त्याची फळं पण नाही लागत, हा, बंधनं लागत नाहीत. आणि हे असंही बघा की तुमचं दान हे कुठल्यासाठी वापरलं जाणार आहे, वाईट कामांसाठी तर वापरलं जाणार नाही ना. पुन्हा खूप छान छान गोसेवा करा, प्राणी मात्रांसाठी काहीतरी करा, म्हणजे पृथ्वीसाठी करा, साफसफाई करा, निदान प्लास्टिक कमी वापरा किंवा वापरू नका. बाजारात जाताना थोडस स्वतःची एखादी पिशवी, किंवा प्रवास करताना एक पाण्याची स्वतःची बाटली बरोबर ठेवा. हा, ते टिश्यू पेपर वगैरे जरा कमी वापरा, स्वतःचा रुमाल बरोबर ठेवा. असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करा की ज्यामुळे पृथ्वीसाठी पण खूप चांगलं होईल. हा, क्या बताची प्राणी वगैरे पण पृथ्वीचाच भाग आहे, त्यांना थोडं खायला वगैरे घाला. ओके. सात्विक हे म्हणजे घेताना एखादे कोणतरी चांगले उपक्रम राबवत आहेत, त्यांना बाहेरून तरी काय मदत करू शकत असलात तर करा. करणाऱ्यासाठी खूप ऑप्शन आहेत, ग्रंथालय, वाचनालय, असं बरंच काही करू शकतो आपण. घ्या माता, हा, वाचा माता. हरे कृष्णा. सृष्टीच्या प्रारंभापासून परम परम सत्य दर्शवण्यासाठी ओम तत्सत हे तीन शब्द वापरले गेले. हे तीन प्रतीकात्मक निरूपण ब्राह्मणाने वेदांच्या स्तोत्रांचा जप करताना आणि परमात्म्याच्या समाधानासाठी यज्ञ करताना वापरले होते. हरे कृष्णा. हा, मग हे ओम तत्सत ह्याचा अर्थ बघणार आहे. तर परम सत्य दर्शविण्यासाठी, म्हणजे जेव्हा ना भगवंतानी पहिल्यांदा ब्रह्मानी तपश्चर्या केली, मग त्याच्यानंतर कृष्णानी त्यांना पूर्ण वेदांचं ज्ञान दिलं. आणि वेदांचं ज्ञान देऊन सांगितलं की तुम्ही सृष्टीची रचना करा. आता सृष्टीची रचना, आपल्याला पण एखादा मोठा प्रोजेक्ट मिळतो नवीन, तसं हाही खूप मोठा असं होतं, म्हणजे अपॉर्च्युनिटी होती ना, मोठं काम होतं. व ते सुरू करण्यापूर्वी ना ब्रह्मदेवानी भगवंतांना प्रणाम नमन करण्यासाठी, आपण पण बघा, परीक्षेला जाताना किंवा असं काहीतरी नवीन काम सुरू वगैरे करताना आपल्या घरातल्या देवांना नमस्कार करतो, आई वडिलांना नमस्कार करतो, जाता जाता जवळच्या तुमच्या मंदिरात ज्या तुम्ही जाता तिकडे जाऊन जातो. तसं ब्रह्मानी पण कृष्णांना ओम तत्सत असं म्हणून प्रणाम केला होता. आणि ब्रह्मा हे शेवटी त्यांच्यापासून मनुष्यांचीच निर्मिती वगैरे सगळं, तिथून सृष्टीची
सगळी निर्मिती आणि सुरू झाली. मग ब्रह्मानी ओम तत्सत म्हटल्यामुळे पुढे ती वैदिक ह्याच्यात परंपरा जोडली गेली की म्हणजे वैदिक स्तोत्रांचा जप करताना वगैरे यज्ञ करताना परमात्म्याच्या समाधानासाठी ओम तत्सत हरिओम तत्सत असं वापरलं जातं. हा ब्रह्मानी पहिल्यांदा म्हटलं आणि आपण त्यांच्याच मागून आलेलो आहोत. त्यामुळे आपण वरिष्ठांना फॉलो करतो ना, म्हणून हा आपण त्याचा आता अर्थ बघूया. ओम म्हणजे काय, तत् म्हणजे काय, सत म्हणजे काय. माताजी पुढची स्लाइड घ्या. ह्याच्या पुढची घ्या. ओम हे साऊंड रिफ्लेक्शन आहे. वाचा माताजी विष्णूंचं. हा हरे कृष्ण. अशा प्रकारे परमात्मा प्राप्त करण्यासाठी दिवेवादी लोक त्याग, दान आणि तपस्या करतात. नेहमी ओमने सुरुवात करतात. ओम इति एदंत ब्रह्मणो नेस्तिह नाम. पहिले देह सूचित करते ओम म्हणजे विष्णू. हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक स्तोत्रांच्या सुरुवातीला ठेवलेलं आहे. हरे कृष्णा. हे जे ओम आहे ना, ह्यामध्ये सगळं ब्रह्मांड सामावलेलं आहे ओम. आणि त्यामुळे ओमची म्हणजे ओम मध्ये सगळं काही म्हणजे ओम हे विष्णूंचं कृष्णांचं साऊंड रिफ्लेक्शन ऑफ कृष्ण असं म्हटलं. ध्वनी प्रतिनिधी आहेत ते. हा त्यामुळे आपल्या सगळ्या वैदिक मंत्रांमध्ये वगैरे पण असतो बघा ओम सुरुवातीला. तर आपण आधी भगवंतांना प्रणाम करतो आणि मगच ते मंत्र वगैरे पुढे असतात. हा त्यामुळे हे ओम म्हणजे विष्णू त्यांचं साऊंड रिफ्लेक्शन आहेत. तर ओम त्यामुळे आधी आहे की प्रणाम केलेला आहे तो. ओके. त्यामुळे बघा सगळे दिव्यवादी लोक त्याग, दान, तपस्या करताना नेहमी ओमने सुरुवात करतात. हा आता हा तत् वाचा मध्ये. हरे कृष्णा. तत् या शब्दाने त्याग, तपस्या आणि दान करावे अशा दिव्य क्रियांचा उद्देश भौतिक गुंतामुक्त होणे हा आहे. तत तत तम असी. चांदोग्य उपनिषद 6.8.7. तत्मुक्तीसाठी तत्मुक्तीसाठी अलिप्त कार्याचे वर्णन करतात. या क्रियाकलाप भौतिक परिणामांकडे दुर्लक्ष करून केले जातात. हरे कृष्णा. बघा तत् म्हणजे तुम्ही जे कार्य करणार आहात ते. हा ते कार्य कसं असावं, तर त्याची जी फळं असणार, त्याची बंधनं आम्हाला लागू नये, ते तुम्हाला अर्पण केलेलं आहे ह्या अर्थाने. म्हणजे तुम्ही जे कार्य मेन करताय ते आपण तुम्हाला अर्पण करतोय भगवंता, असं ते तत् आहे. हा आणि त्याची बंधनं नको लागायला, त्याची फळं आपण ऑलरेडी त्यांना अर्पण करतोय. आता सतचा बघूया. हा पुढची घेऊ. हरे कृष्णा. सत या परमात्म्याच्या नावाला सत्यभावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना, उत्तम कर्मातही सत्य शब्द योजला जातो. तसेच यज्ञ, तप आणि दान यामध्ये जी स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात. आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयानेच सत असे म्हटले जाते. दुःखी एवं सौम्या. छांदोग्य उपनिषद 6.2.1. सत म्हणजे शाश्वत. परमेश्वराच्या सेवेसाठी केलेले कार्य खरे आध्यात्मिक स्वरूप प्रकट करा आणि अशा कृतीमध्ये कृती करणारा शाश्वत बनतो. क्रियाकलाप शाश्वत असतात आणि क्रियाकलापाचे फायदेही शाश्वत असतात. हरे कृष्णा. आता सत म्हणजे काय असतं, तर ही जी आता तत् मध्ये आपण जे काही कार्य केलं, जे आपलं कृती होती ती आपण केली ना, तर सत म्हणजे भगवंता आम्ही ही जी कृती केली आता, हा तर ती शाश्वत असू दे. की आपण त्याची ऑलरेडी फळं त्यांना अर्पण केलेली आहेत. त्यामुळे ती कृती करणारा, ते प्रत्यक्षात ते कार्य आणि त्या कार्याची फळं ही तीनही शाश्वत असू देत, भगवंतांच्या चरणी असू देत, अशा अर्थाने सत म्हटलं जातं. हा सर्वांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी असू देत, म्हणजे त्याचे जे फळ असणार आहे तेही शाश्वत असू दे, म्हणून ते सत आहे. हा घ्या बताजी पुढची. श्री कृष्ण. वस्तुतः दिव्य ध्वनी ओंकार जरी अ, उ, आ आणि म या तीन अक्षरांच्या संयोगात दिव्य सामर्थ्य असते आणि जो ओंकाराच्या
जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होईल. हरे कृष्णा. तर ओंकार आहे ना, हा उ आणि म ह्या तिघांनी बनलेला आहे. चैतन्य चरितामृतच्या आदी पर्वामध्ये सांगितलेलं आहे. हा, आणि त्याच्यामध्ये दिव्य सामर्थ्य आहे. सांगितलं ना, सर्व काही ब्रह्मांड पूर्ण त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि जो म्हणजे ओंकार आणि विष्णू, इथं आता विष्णू म्हणजे कृष्ण, राम, विष्णू, नारायण काही घ्या. तर ओंकार आणि भगवान वेगळे नाही आहेत. त्यांचं साऊंड रिफ्लेक्शन, ध्वनी प्रतिनिधी आहेत हा ओंकार म्हणजे. ओके. आणि हे आपले षडगोस्वामी आहेत, त्यांच्यामधले रूप आणि सनातन गोस्वामी आहेत. आपण त्यांना प्रणाम करूया. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. ओंकारचे कृष्ण सर्व लौकिक नायक ओंकार ते सर्व जीववाचक. ओंकार ते कृष्ण ओंकार अक्षर कृष्णाला सूचित करते, जो सर्व लौकिक नायक सर्व जीव आणि ग्रह भौतिक आणि आध्यात्मिक यांचा स्वामी आहे. ओंकार हे अक्षर श्रीमती राधाराणी कृष्णाची आनंद शक्ती आणि माकार सजीवांना जीव सूचित करते. हरे कृष्णा. हा, चैतन्य चरितामृताच्या आदी पर्वामध्ये ना चैतन्य महाप्रभूंनी ओमचा अर्थ सांगितलेला आहे. उ आणि म ह्या तिघांनी बनलेला आहे. हे कृष्णांना सूचित करतं. हा, उ ही राधाराणीला हे करते. म्हणजे ते बघा, कृष्ण सर्व लौकिक नायक सर्वांचे स्वामी असे कृष्ण. म्हणजे उ म्हणजे भगवंतांची आध्यात्मिक शक्ती राधाराणी. हा, तर उ जो आहे हा राधाराणीला समर्पित आहे, म्हणजे त्याचं प्रतिनिधित्व करतो. आणि म म्हणजे आपण. आणि हा, राधा ही कृष्णांची आनंदाशक्ती आहे. तर ती राधा तो उ, आणि म म्हणजे सगळे जे सजीव आहेत ते म मध्ये येतात. तर असा हा ओम मध्ये हे तीनही सामावलेले आहेत. ओके. हा, घ्या माताजी पुढची slide. आज रंगपंचमी आहे. राधा कृष्णांना हा सण, हे राधाला खूप आवडतो. होळी, रंगपंचमीचं हे पर्व इथे आमच्या कोल्हापूरमध्ये आज रंग खेळतात रंगपंचमी दिवशी. हरे वाचा माताजी. हे पार्था अर्थात पृथा पुत्र अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. त्यामुळे हे ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात. हरे कृष्णा. अर्जुनाचा पहिला प्रश्न होता, आठवते की जे शास्त्रविधींना सोडून पूजा वगैरे करतात त्यांना काय होत, त्यांचं काय होतं, ते काय म्हणायचं. तर हे उत्तर कृष्णाने स्पष्ट सरळ भाषेत दिलेलं आहे, की तुम्ही असं कुठल्याही शास्त्रांमध्ये लिहिलेलं नाहीये आणि कुठलीही श्रद्धा न ठेवता स्वतःच्याच मनाचं काहीतरी काढताय. हा, आणि त्यावर चालताय. तर ते जे तुम्ही काय कराल ना त्यामध्ये, म्हणजे आसुरी गुणांमध्ये जाऊन मी म्हणतोय, मला असं वाटतं म्हणून मी असं म्हणजे मला काही देवा वगैरे विश्वास नाही शास्त्रांवर, मला वाटतंय म्हणून मी असं करणार. तर असं जे काय कराल ना, तसं केलेलं हवन, हा, दिलेलं दान, केलेले तप आणि जे काही तुम्ही शुभ वगैरे जे काही कराल ना, ते सर्व असत म्हटलं जातं. हा, तर त्यामुळे ते तुम्हाला असत म्हणजे ते शाश्वत नाहीये. आत्ताच आपण सतचा अर्थ बघितला ना. सत म्हणजे काय, तर हे शाश्वत असू दे, तो क्रिया करणारा, ती क्रिया आणि त्याची फळ. तर हे इथे तुम्ही स्वतःच्या मनानेच जर का काय कराल शास्त्रांना सोडून, तर ते सत नसणार आहे, असत म्हटलं जातं, ते शाश्वत नसणार. त्यामुळे ते ना म्हणजे इथं पण तुम्हाला फलदायी नसणार आहे आणि तुमच्या बरोबर पुढं परलोकामध्ये पण तुम्हाला त्याचे काही उपयोग होणार नाही. ओके. बघा माताजी, झाला आपला हा आजचा अध्याय. तर आपण बघितलं अर्जुनाने अनधिकृत उपासनेबद्दल चौकशी केली. हा, मग कृष्णाने काय सांगितलं, ह्या ज्या श्रद्धा असतात प्रत्येक मनुष्याची कुठं ना कुठं तरी श्रद्धा ही असतेच. हा, असं नाही की कोणाची श्रद्धा नाहीये.
प्रत्येकाची असते. मग ती त्याच्या सत्व रज तम ह्या गुणांप्रमाणे ठरते. हा, आणि ती आपल्या सगळ्यावर प्रभाव उद्याच्या अध्यायात पण बघा हे गुण आपल्या सगळ्यावर किती प्रभाव टाकतात. मग तुम्ही काय खाता, तुमचे यज्ञ, तपस्या, दान, ह्या सगळ्यावर सत्व रज तम हे गुण प्रभाव सोडत असतात. आणि हरिओम तत्सतचा आपण अर्थ पण बघितला. कुठलंही काम सुरू करताना हरे कृष्ण म्हणा किंवा हरिओम तत्सत म्हणा, अवश्य म्हणा. हा, आणि हेही सांगितलं, अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तरही दिलं, की असं जे तुम्ही अनधिकृत उपासना काहीतरी मनाच्या काढत असाल ना, तर त्या तुम्हाला इहलोकात आणि परलोकात दोन्ही ठिकाणीही काही उपयोगाच्या नसणार. हा, फलदायी होत नाहीत त्या. ओके, तर झाला आपला आजचा अध्याय. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. आणि उद्या 18वा अध्याय